नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये सर्वांचे स्वागत करते। आज मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग सविस्तर आणि सोप्या पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती दाखवणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी पॅडेड ब्लाऊज म्हणजे कप्स लावून ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे दाखवलेलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी विदाऊट कप्स ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते सविस्तर असं दाखवणार आहे। व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला सर्व त्याच्यातली डिटेल अशी माहिती समजेल। खूप सोप्या पद्धतीने माझी कटिंग आहे। मागच्या साईडला पण बघा, पाठीची पट्टी आतल्या साईडला दिसते आणि वरच्या साईडला दिसत नाही। आपल्याला तर अर्जंटमध्ये ब्लाऊज शिवायचे असतील तर ही खूप छान पद्धत आहे। याची मी पाठीला पट्टी लावतानाचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करते। व्हिडिओला लाईक नक्की करा। मेजरमेंट बघा, इथे सर्व तुम्हाला दिलेलं आहे, व्यवस्थित असं बघा आणि सर्व माप व्यवस्थित अशी सविस्तर टाकायची। बंद बाजू आपल्या साईडला ठेवली आणि खुली बाजू पुढे ठेवली। मागची लांबी बघा 14.5 आहे, बगल आपले आहे 5.25, चेस्टचा चौथा भाग 9 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच तर 10.5 झालं। कंबर आहे 31 इंच, 31चा चौथा भाग 8 प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी बरोबर करून लाईन मारून घ्यायची। चेस्ट साईज आपली 36 साईज आहे। कोणत्याही साईजसाठी आपण ह्याच पद्धतीने कटिंग करत असतो। चेस्ट साईज 32 ची कटिंग करायची असेल तर फक्त बगल आपली 5.5 येणार आहे, शोल्डर बरोबर 5.5च येणार आहे, बगल फक्त 5.5 घ्यायची। चेस्ट साईज 36 आहे म्हणून मी ह्याला बगल 5.25 घेतलेले आहे। आता इथे बगलचा शेप आपण 1.25 इंचाचा देणार आहे। अस्तर मी इथे 1 मीटर घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिक जो आपण साडीमधला पीस कटिंग करतो तेवढाच आपल्याला गरजेचा असतो। गळाफिट आपला आहे 2.5 इंचाचा। मागे गळा डीप हवा असेल तर अर्धा इंचाने एक्स्ट्रा घ्यायचा आणि तिरकी लाईन मारून घ्यायची। व्यवस्थित असा गळ्याला शेप देऊन घ्यायचा। टक्ससाठी मी उभा 4.5 आणि आडवा पण 4.5 घेत असते। अर्धा इंच इथे शोल्डर तुम्हाला डाऊन करायचे असेल तरी पण तुम्ही करू शकता गळ्याच्या साईडला, जेणेकरून आपली शोल्डर उतरत नाही। नॉट लावण्यासाठी 3 वर 1 पॉइंट घ्यायचा। बटन पट्टीसाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे, जेणेकरून पुढचा पण गळा आपला ब्रॉड असाच येतो। जर आपल्याला पुढचा गळा ब्रॉड हवा असेल तर आपण इथं काज बटन पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणं गरजेचं असतं। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमधील टिप्स समजतील। शोल्डर इथे 5.5 आहे बघा, अर्धा इंच सोडलं आणि त्याच्या पुढे मी 5.5 शोल्डर टाकलेले आहे। बगल आपली मागे 5.25 येते तशीच पुढे पण 5.25 येत असते। चेस्टचा चौथा भाग 9 आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच। पुढच्या साईडला आपण 0.5 इंच सर्व ब्लाउजसाठी घेत असतो, जेणेकरून आपण बाही लावल्यानंतर पुढच्या साईडला आपल्या फुगा येत नाही, व्यवस्थित असं माप येतं। त्याच्यामुळे कंपल्सरी सर्व ब्लाउजांसाठी पुढे 0.5 इंच घेणं गरजेचं आहे। व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची आणि बगलचा शेप अर्धा इंचाने द्यायचा। गळाफिट आपला आहे 2.5 इंच। पुढच्या साईडला गळा कोणताही तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। इथे मी पंचकोनी घेतला आहे। एपेक्स टू एपेक्स इथे घ्यायचा बटन पट्टीच्या साईडला। आता मागे लांबी आपली 14.5 आहे तर पुढची लांबी घेण्यासाठी प्लस 1 इंच करणं गरजेचं आहे। प्रिन्स कटसाठी हेच माप असं करणं गरजेचं आहे।
आता शोल्डर टू अपेक्स आपला आहे 10.5 इंचाचा. साधा असा आपला प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पॅडेड ब्लाऊजसाठी कशी कटिंग करायची. दोन्हीची कटिंग सेमच आहे. विदाऊट पॅडेड ब्लाऊज आणि पॅडेड ब्लाऊजची कटिंग सेमच आहे माझी. एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटिंग सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही चेस्ट साईजसाठी कटिंग करता येईल. ही पद्धत आहे. खालच्या साईडून बघा सरळ लाईन ओढायची आणि जिथे आपली कंबरची बाजू आहे तिथे मी अलीकडे अर्धा इंच एक पॉईंट घेतला आणि जिथे आपली शोल्डर टू अपेक्स पॉईंट आलेला आहे तिथे ती लाईन जोडलेली आहे. आता जिथे आपला बगलचा शेप संपलेला आहे तिथे मी शेप हा जोडलेला आहे. व्यवस्थित असं वरच्या साईडून अर्धा इंचाचं कटिंग करायचं, जेणेकरून पपमध्ये म्हणजे पुढच्या साईडला ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसतो. जिथे आपण अर्धा इंचाचा पॉईंट घेतलेला आहे तिथून 3 इंच पपसाठी माप मी घेतलेला आहे. व्यवस्थित असं वरच्या साईड पॉईंटला जोडून लाईन घ्यायची आणि प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा. एकदम सोप्या पद्धतीत मी हा प्रिन्स कटचा शेप शिकवलेला आहे. आता इथे पाव इंचाचा एक पॉईंट घ्यायचा आणि शेप जोडून घ्यायचा. व्हिडिओला लाईक नक्की करा. मागच्या व्हिडिओमध्ये मी पपसाठीचं माप सर्व चेस्ट साईजसाठी दिलेलं आहे. इथे बघा दोन्ही आपण शिलाई करताना दोन्ही भाग आपले कमी जास्त होत असतात, म्हणजे आपला जो साईडचा भाग आहे तो जास्त होत असतो. त्याच्यामुळे मोजून घेणं गरजेचं आहे. व्यवस्थित असं मोजून घ्यायचं. जसं आपण कंबरचा पाठीच्या भागाला कंबर घेतो तशाच पद्धतीने पुढच्या भागाला पण कंबर घेणं गरजेचं आहे. कंबरचा चौथा भाग 7.25 म्हणजे 7.25 आहे कंबरचा चौथा भाग आणि प्लस टक्ससाठी 1 इंच केलेला आहे, तर आपलं 7.25 आलेलं आहे. प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच, तर 10.15 आपले कंबरचं माप आलेलं आहे. ते माप व्यवस्थित असं टाकून घ्यायचं, जेणेकरून पुढच्या साईडला आपला ब्लाऊज एकदम मस्त असा बसला जातो. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माप डिटेल अशी समजतील. व्यवस्थित असं दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. इथली शिलाई अर्धा इंचाने म्हणजे एक्स्ट्रा कपडा कटिंग करून टाकल्याने पपमध्ये ब्लाऊज अजून छान असा बसतो. आता शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच आणि आपण इथे कटिंग करून टाकणार आहे तो अर्धा इंच, जेणेकरून बगलच्या साईडला आपण 1 इंचाचं वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे बाही लावताना आपल्याला बगलच्या साईडला कपडा कमी पडत नाही. नाहीतर बाहीचा कपडा जास्त होतो आणि आपल्याला बगल म्हणजे मुंड्याचा भाग कमी पडला जातो. त्याच्यामुळे वाढवणं गरजेचं आहे. जसं आपण पपसाठी 3 इंचाचं घेतलेलं आहे तसंच आपण कंबरच्या बाजूला 3 इंचाचं पॉईंट घेऊन एक्स्ट्राची लाईन मारून घेणार आहे. हे 3 इंचाचं माप वाढवायला कधीच विसरायचं नाही. शिलाई मार्जिनच्या पुढे 3 इंच घेणं गरजेचं आहे. पपसाठीचं माप चेस्टनुसार किती घ्यायचं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल असं सांगितलेलं आहे. इथे बघा फिटिंगच्या बाजूला वरती मी अर्धा इंचाचा एक पॉईंट घेतला आणि लाईन जोडून घ्यायची. आता इथे एक तुम्ही टक्स पण घेऊ शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर इथं टक्स पण घेऊ शकता. व्यवस्थित असं शोल्डर टू अपेक्सच्या पुढे एक पॉईंट घ्यायचा आणि टक्स तिथेच आपण 1 इंच गॅप सोडून मारत असतो. जेणेकरून पप अजून आपला छातीमध्ये व्यवस्थित असा पडला जातो. चेस्टमध्ये बिलकुल असा चपटा बसत नाही. ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसला जातो.
याची स्लीवची कटिंग मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे। कोणत्याही चेस्ट साईजसाठी तुम्ही ह्याच पद्धतीने कटिंग करू शकता। चेस्ट साईज 32 असेल तर 32चा चौथा भाग करून 1.5 इंच शिलाई मार्जिन प्लस करायची आणि घडी टाकायची। तर 32 चेस्ट साईजसाठी मी पफचं माप तुम्हाला दिलेलं आहे। तुम्ही ह्या पद्धतीने कोणत्याही साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज इझी पद्धतीने कटिंग करू शकता। कंबरचा चौथा भाग करायचा आणि चेस्टचा बी चौथा भाग करायचा। मग चेस्ट साईज कोणतेही असो, 40 असो, 42 असो, 44 असो, त्याच्यासाठी पफचं पण माप मी मागच्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं दिलेलं आहे। व्यवस्थित बघा आणि त्याच पद्धतीने टाकायचं। आपल्या चेस्टनुसार आपली बगल कमी जास्त होत असते। बगलचं माप फक्त चेंज होतं आणि शोल्डरचं माप तर 5.5च येत असतं शक्यतो। जर मोठी घडी असेल तर शोल्डरचं माप 5.6 येतं, पण शोल्डरचा आणि बगलचा काहीही संबंध नाही। त्याच्यामुळे शोल्डरचं माप वेगळं येतं आणि बगलचं माप वेगळं येतं। तुम्ही ह्या मेथडप्रमाणे कोणत्याही चेस्ट साईजसाठी तुम्ही कटिंग करू शकता। फक्त आपल्याला पुढच्या साईडचं पफचं माप व्यवस्थित घेणं गरजेचं आहे। तर ते देखील मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल असं दिलेलं आहे। याची बघा मी पाठीला पट्टी लावतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे। खालच्या साईडला जो मेन फॅब्रिक आहे तो 1.5 इंच एक्स्ट्रा घेणं गरजेचं आहे। आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। जास्तीत जास्त मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला कोणत्या ब्लाऊजची कटिंग बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्यवस्थित असं बाहीसाठी कपडा ठेवून आपण व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं। मागच्या व्हिडिओमध्ये मी पफ स्लीवची कटिंग तुम्हाला दाखवलेली आहे। पॅडेड ब्लाऊज आणि विदाऊट पॅडेड ब्लाऊजची कटिंग माझी सेमच असल्यामुळे खूप सोप्या पद्धतीने ब्लाऊज शिवता येतात। कोणतेही चेस्ट साईजला कोणताही प्रॉब्लेम येत नाही। पफचं माप पण मी तुम्हाला परफेक्ट असं दिलेलं आहे। व्यवस्थित असं त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा। खूप सुंदर असे ब्लाऊज तुमचे पण येणार आहेत। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पफ स्लीवची कटिंग मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। सविस्तर असं पूर्ण व्हिडिओ बघत जावा।